ते तुरुंगात आहेत, त्यांच्या घरात कोणी नाहीये, सगळे शिवसैनिक कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या गडबडीत आहेत. 2-4 षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले. ही त्यांची मर्दान. हे भाडोत्री गुंड हायर करतात आणि अशा प्रकारचे हल्ले, पैसे गुंडगिरीपासून सरकार चालवण्यापर्यंत हे फक्त भाड्यानं माणसं घेत आहेत आणि सरकाराने गुंडगिरी चालवतात. ठीक आहे, आमच्या दत्ता दळवींची गाडी फोडली त्या लोकांनी काल. दळवी येथील बाहेर शिवसैनिक जागेवरच आहे. ज्याने गाडी फोडली त्याने तिकडे थांबायला पाहिजे, जर तो खरा मर्द असेल तर. पळून काय जात आहे तुम्ही? तुमच्या नेत्याच्या सांगण्यावरनं आलेला आहात ना, मग तुमचा नेता नामर्द आहे का? होय, आम्ही फोडली गाडी या विचारासाठी, या भूमिकेसाठी. हा पळून जाता, थांबा ना तिकडे. आम्ही आलोच असतो, आमचे लोक पोरं गेलीच असते शिवसैनिक. त्याला नामर्दांकी म्हणतात. या राज्यामध्येच नामर्दांचं सरकार सुरू आहे. ह्याचं म्हणणं होतं की गाडी फोडणाऱ्यांनी तिथे उभं राहावं. कसे उभं राहणार? कारण का त्यांना तसे इन्स्ट्रक्शनच दिले नव्हते. गाडी फोडणारे नेमकं कोणाची होते? गाडी फोडणारे हेच या राऊत बंधूंचे लोक होते, असा मला सरळ संशय आहे. ह्यांचा जो राग दत्ता दळवींवर पहिल्यापासून होता, तो राग काढण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत. गाडी फोडण्याचा प्रकार आणि गाडी फोडल्यानंतर पळून जाणारा कधीच बाळासाहेबांचे सैनिक नाही. पण आतापर्यंत गाडी फोडून पळून जाण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत, मग त्या डॉक्टर स्वप्ना पाटकरच्या घरावर असेल, कोणाच्या गाड्यांवर फायरिंग असेल, आणि आता ह्या काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं असेल, त्यांचा तो कोण उमेश शिंदे कोण नावाचा कोण कार्यकर्ता होता, ह्यांनी धमकी द्यायला लावली, ह्यांच्यात प्रोटेक्शन वाढवायला लावले. ही सगळी जी ही नौटंकी आहे ना, ही या राजाराम राऊताची, या दोन्ही कार्ट्यांचीच आहे. पोलीस तपासामध्ये येईल बाहेर. मोठा बोलतो ईशान्य मुंबई चक्का जाम करून टाकवला. तुझ्या घरचे तुला चक्का जाम करायला देणार नाहीत. तुझ्या घराबाहेर परत चक्का जाम करून दाखव आणि मग ईशान्य मुंबईची वाटा कर. मग एवढीच ईशान्य मुंबई चक्का जाम करायची होती ना, किंवा तुझ्यामध्ये हिंमत आहे? मग सांग संजय राजाराम राऊतला उभं राहायला का पळ काढला तिकडून? काय संजय पाटीलला बळी द्यायला चाललाय तुम्ही, राजकीय बळी? का उभं राहायला बघत नाही ईशान्य मुंबईमध्ये? कारण का यांचे घरचे ह्यांना मतदान करणार नाही अशी अवस्था आहे. म्हणून ही सगळी जी काय नौटंकी सुरू आहे, हा सगळा जो भंपकपणा जो सुरू आहे, त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. नामर्द कोण आहेत हे अगर कधी बघायचं असेल तर संजय राजाराम राऊतला बघितल्यानंतर नामर्द कोण असतो, कसा दिसतो, कसा जॅकेट घालून बसतो, याचं उत्तम उदाहरण तुम्हाला दिसेल.